श्री गणेशाय नमः. श्री गणेश पुराण कथा. अहिल्यास व इंद्रास शाप. नारद एकदा इंद्राला भेटण्यासाठी अमरावतीस गेले. इंद्राला भेटून नारद इंद्रास म्हणाले, हे देवेंद्र, काही दिवसांपूर्वी मी गौतम ऋषींच्या आश्रमात गेलो होतो. त्यावेळी ते आपल्या पत्नीशी अहिल्याशी काही बोलत होते. तिचे अनुपम लावण्य पाहून मी अगदी थक्क होऊन गेलो. स्पष्टच बोलायचे झालं तर तुझ्या दरबारातील अप्सराही तिच्यासमोर निस्तेज ठरतील. त्रिभुवनातील कोणत्याही सौंदर्यवतीची तिच्याशी तुलना होऊ शकत नाही. नारदांच्या वर्णनानेच इंद्राच्या मनात अहिल्याची अभिलाषा निर्माण झाली. तिची प्राप्ती कशी होईल या एकाच विचारात तो गढून गेला. तो भूलोकी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ आला. त्यावेळी ते ऋषीवर्य स्नान संध्यादी नित्य कर्मासाठी आश्रमाजवळील नदीवर गेले होते. इंद्रासाठी ती एक सुखसू संधी होती. त्याने गौतमाचे रूप घेऊन आश्रमात प्रवेश केला. अहिल्याच्या सौंदर्याने त्याचे मन ताब्यात राहिले नाही. त्याने तिला आलिंगन दिले व अंगसंगाची मागणी करू लागला. तेव्हा अहिल्या म्हणाली, स्वामी, तुमचे हे वागणे पाहून मला अगदी आश्चर्य वाटत आहे. आपल्या इच्छेप्रमाणे वागणं हे माझं कर्तव्य असले तरी समागमनासाठी ही योग्य वेळच नाही. तुमचे अजून स्नान व्हायचे आहे. तेव्हा गौतम रूपी इंद्र म्हणाला, प्रिये, आज माझ्या मनाची विलक्षण अवस्था झाली आहे. मी स्नानासाठी नदीवर गेलो होतो. तिथे एक अप्सरा विवस्त्र स्नान करत होती. तिला पाहून मी कामातुर झालो. काय करावे हा मोठा प्रश्न पडला. संयमी गौतमाचे असे वागणे तिला कधीच अपेक्षित नव्हते. तरीही पतिव्रतेचा धर्म म्हणून ती त्याच्याशी रमामाण झाली. सहवासानंतर त्यांच्या अंगाला येणाऱ्या दिव्य सुगंधाने अहिल्याचे मन साशंक झाले. तिच्या तत्काळ लक्षात आले. ती संतापाने ओरडून म्हणाली, अरे नराधमा, तू कोण आहेस? तू माझ्या पतिरूपात येऊन माझे पातिव्रत्य भंग केलेस. मुकाट्याने आपले मूळ स्वरूप प्रकट कर, अन्यथा मी तुला शापाने भस्मसात करीन. अहिल्याचे ते क्रोधावेशापूर्ण भाषण ऐकून इंद्र भयभीत झाला. निज स्वरूपात प्रकट होऊन तो तिचे मन वळवण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच वेळी गौतमाच्या आश्रमात आगमन झाले. अहिल्याने त्यांना बसण्यासाठी आसन मांडलेले होते. त्यांना पाय धुण्यासाठी पाणी घेऊन आली नव्हती या गोष्टीचे त्यांना नवल वाटले. त्यांनी तिला हाक मारली. ती भयभीत होऊन त्यांच्यासमोर आली. ती थरथर कापत होती. घडलेली सर्व हकीकत तिने त्यांना कथन केली. ते ऐकून गौतमांना भयंकर संताप आला. त्यांनी तिला शाप दिला, माझ्यासारख्या तपस्व्याची पत्नी असूनही तुला या दुष्ट इंद्राचे कपट ओळखता आले नाही. तुझी बुद्धी दगडासारखी जड आहे, म्हणून तू शिळा होऊन पडशील. तुला क्षमा करणे माझा शक्य नाही. तथापि केवळ दयेपोटी मी तुला उशाप देतो. राम अवतारात श्रीहरीच्या पावन पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल. त्या महातपस्वीच्या शापाने अहिल्या क्षणार्धात शिळा होऊन पडली. त्यावेळी इंद्र घरातच लपला होता. अहिल्याची अवस्था पाहून आता आपली धडगत नाही या विचाराने तो पुरता हादरून गेला. संतापलेल्या गौतमाने त्यालाही शाप दिला. ते म्हणाले, तू देवांचा अधिपती आहेस म्हणून मी तुझा नाश करीत नाही, पण तुझ्यासारख्या हीनकृत्य करणाऱ्याला शासन हेच झाले पाहिजे. म्हणून ज्या कामवासनेने प्रेरित होऊन तू माझ्या पत्नीला भ्रष्ट केलेस त्या पापाबद्दल तुझ्या सर्व अंगाला सहस्र भगे पडतील. गौतमाच्या शापाने इंद्राच्या सर्व अंगावर खरोखरच सहस्र भगे पडली. तो विद्रूप दिसू लागले. त्याला पश्चाताप होत होता. मग कीटकाचे रूप घेऊन तो कमळाच्या देठात लपून बसला. हे वृत्त कळताच नारद त्वरेने अमरावतीस गेले. बृहस्पती आणि सर्व देवांना इंद्राच्या बाबतीत काय घडले हे सर्व सांगितले. त्यामुळे देवांना मोठी चिंता उत्पन्न झाली. ते सर्वजण गौतम ऋषीच्या आश्रमात आले. त्यांनी गौतमांना वंदन केले, त्यांची स्तुती केली. देव म्हणाले, हे मुनी, आपण इंद्राला क्षमा करून त्याला उशाप द्यावा.
अशी आमची विनंती आहे. गौतम ऋषी म्हणाले, भोगविलासी इंद्राने माझ्या पत्नीला कपटाने शीलभ्रष्ट केले. या त्याच्या अपराधाला मी क्षमा करू शकत नाही. तथापि तुमच्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी मी एक उपाय सांगतो. इंद्राने गणपतीची आराधना करावी. मी तुम्हाला एक षडाक्षरी मंत्र सांगतो. त्याचा इंद्रालाही उपदेश करा. मी गणेशाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने या मंत्रानुष्ठाने त्याची उपासना करावी. त्याला अंगावर जेथे जेथे भगे पडले आहे तेथे डोळे येतील. लोक त्याला सहस्राक्ष म्हणून ओळखतील. त्यानंतर देवाने इंद्राची भेट घेतली. हताश इंद्र शतांनी भरलेल्या दुर्गंधीयुक्त शरीर घेऊन त्यांच्या समूह प्रकट झाले. बृहस्पतीने त्याला गौतमाकडील सर्व वृत्तांत सांगितला. त्याला गणेशाय नमः या मंत्राचा उपदेश केला. पश्चात्तापाने पोळलेल्या इंद्राने दृढ श्रद्धेने व भक्तीने अनुष्ठान आरंभले. तो एकाग्रतेने मंत्रजाप करू लागला. त्या तपश्चर्येच्या प्रभावाने त्याच्या शरीरातील भगे नाहीशी होऊन त्याला सहस्र नेत्र असलेल्या दिव्य देह प्राप्त झाला. या चमत्काराने इंद्राची गणेश भक्ती अधिकच दृढ झाली. इंद्र एका वृक्षाखाली बसून षडाक्षरी गणेश मंत्राचा जप करू लागला. एकाग्रतेने त्याचे देहभान हरपले. अशी हजारो वर्षे लोटली. इंद्राचा देह वारुळाने व्यापून गेला. या त्याच्या तपश्चर्येने श्री महागणपती प्रसन्न झाला. ते इंद्रासम्मुख प्रकट झाले. त्याने डोळे उघडून पाहिले. आपल्या आराध्य दैवतांची श्री महान मंगल प्रसन्न मूर्ती पाहून त्यास परमानंद झाला. त्याने गणपतीला साष्टांग नमस्कार केला. त्याची भक्तिभावाने स्तुती आरंभली. हे दयाघना, हे भक्तवत्सला, शिवनंदन शक्तिसुता, तुझ्या दर्शनाने मी धन्य धन्य झालो आहे. तू आनंदाचा सागर आहेस. तू कृपेचा मेघ आहेस. मला तुझे कधीही विस्मरण न होवो एवढीच प्रार्थना आहे. तुझ्या मनात मला काही द्यायचेच असेल तर माझे एवढेच सांगणे आहे की ज्या कंदब वृक्षाखाली बसून मी तपश्चर्या केली तेथे आठवण म्हणून एक नगर निर्माण व्हावे. ते कंदब नगर म्हणून प्रख्यात व्हावे. या सरोवरात स्नान करून मी देवगुरु बृहस्पतीकडून तुझ्या षडाक्षरी नाममंत्राचा उपदेश घेतला. ते चिंतामणी सरोवर या नावाने प्रख्यात व्हावे आणि त्यात स्नान करून दानधर्म करणाऱ्याच्या सर्व इष्ट मनोकामना तुझ्या प्रसादाने पूर्ण व्हाव्यात. गणपतीने तथास्तु म्हणून इंद्राला आशीर्वाद दिला. त्या वरदानाने इंद्राला कृतकृत्य वाटले. त्याने स्वर्गातील गंगेचे पाणी आणून गणपतीला विधियुक्त स्नान घातले. त्यांची षोडशोपचारपणे पूजा केली. त्यांच्या सेवेचा स्वीकार करून गणपती अंतर्धान पावले. इंद्राने त्या स्थानी एक सुरेख मंदिर बांधले. त्याच्या गाभाऱ्यात गणपतीचे मनोहर स्फटिक मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा केली. मग तो सहपरिवार स्वर्गलोकी गेला. नारदांनी ही कथा रुक्मांगदास सांगितली व पुढे म्हणाले, रुक्मांगदा, असे आहे चिंतामणी सरोवराचे महात्म्य. म्हणून तू कंदब नगरासच जा. तेथील सरोवरात स्नान कर. त्या पुण्यतीर्थाच्या प्रभावाने तुझ्या श्वेतकुष्ठाचे निवारण होऊन तुला दिव्य देह प्राप्त होईल. रुक्मांगदाने नारदाचे आभार मानले. त्यांना साष्टांग नमस्कार केला. काही वेळाने रुक्मांगदाचा शोध घेत त्याचे सैनिक त्याच्यापाशी आले. तो सापडल्यामुळे त्यांना फारच आनंद झाला होता. तथापि श्वेतकुष्ठामुळे त्याला विरूप अवस्थेत पाहून त्यांना फारच दुःख झाले. त्याने कंदब नगरात चिंतामणी सरोवराकडे जाण्याचा मनोदय व्यक्त केला. तेव्हा सर्व एकनिष्ठ सैनिक त्याच्या समवेत जाण्यास निघाले. मजल दर मजल करीत रुक्मांगद चिंतामणी सरोवरापाशी गेला. गजाननाचे स्मरण करून सर्वांनी या तीर्थठिकाणी स्नान केले. तर काय आश्चर्य! राजपुत्राच्या अंगावरील श्वेतकुष्ठ नाहीसा होऊन त्याची काया पूर्वीपेक्षा अधिक तेजस्वी दिसू लागली. सैनिकांचे शरीरही उजळले. त्यामुळे सर्वांना फारच आनंद झाला. मंदिरात जाऊन गणपतीच्या मूर्तीचे दर्शन घेतले. त्यांची पूजा केली. तेवढ्यात आकाशातून एक तेजस्वी विमान खाली आले. त्या विमानात गणेश दूत होते. रुक्मांगदाने त्या सर्वांना वंदन केले. तेव्हा दूत म्हणाले, तुमची श्रद्धा भक्ती पाहून
आमचे स्वामी तुमच्यावर इतके प्रसन्न झाले आहेत की त्यांनी तुम्हा सर्वांना गणेश लोकी नेण्यासाठी हे विमान पाठविले आहे. तरी कृपा करून आमच्या समवेत चला. ते ऐकून रुक्मांगदास परमानंद झाला. तो गणेशदूतांना म्हणाला, हे गणांनो, तुम्ही मला नेण्यासाठी येथे आलात त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. पण मला क्षमा करा, यावेळी मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही. घरी माझे आईवडील आहेत. त्यांची आज्ञा घेतल्याशिवाय मी तुमच्याबरोबर येणे मला शक्य नाही. रुक्मांगदाला मातापिताविषयी असलेली आस्था पाहून दूतांना परम संतोष वाटला. ते म्हणाले, हे राजपुत्रा, तू खरोखरच सद्गुणी आहेस. या तीर्थात तू पुन्हा स्नान कर. त्या स्नानाचे पुण्य तुझ्या मातापितरांना अर्पण कर, म्हणजे आम्ही तुझ्याबरोबर त्यांनाही गणेश लोकी घेऊन जाऊ. चिंतामणी सरोवरात स्नान करून त्याचे पुण्य त्यांना आपले मातापिता व सर्व पौरजनांना अर्पण केले. मग तो आपल्या सैनिकांसह विमानात बसून कौंडान्य नगरात आला. त्याच्या स्नान पुण्यदानाने प्रसन्न झालेल्या श्री गणपतीने आणखी एक विमान तेथे पाठविले. रुक्मांगद आपले मातापिता, आप्तमित्र व सर्व नागरिकांसह विमानात बसून गणेश लोकी गेला. अशा प्रकारे श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने रुक्मांगदाचा, त्याच्या परिवाराचा व त्यांच्या नागरिकांचा उद्धार झाला.